नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील बॉम्बे हायकोर्ट ड्रायव्हर भरती असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस ड्रायव्हर भरती असेल, अशा अन्य ड्रायव्हर भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे ड्रायव्हर भरतीचे टेक्निकल क्वेश्चन्स तुमच्या समोर आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मोटर व्हेइकल ऍक्ट 2019 नुसार हेल्मेट न घातल्यास दंड किती आहे? आणि इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये आणि 2000 रुपये। तर बघा, जर मोटार वाहन कायदा 2019 नुसार हेल्मेट न घातल्यास 1000 रुपये दंड आणि 3 महिन्यासाठी लायसन निलंबित करण्याची तरतूद आहे। हा नियम दुचाकी चालक, मागे आणि जो चालवणारा आणि मागे बसलेली व्यक्ती आहे या दोघांनाही लागू आहे। तसेच ISI मार्क नसलेले हेल्मेट वापरल्यास 500 रुपये दंड होऊ शकतो। म्हणजे इथं लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हेल्मेट घातलं नाही तर 1000 रुपये दंड आणि त्याचबरोबर 3 महिन्यासाठी लायसन्स निलंबित होऊ शकतं। त्याचबरोबर दुचाकी चालक आणि मागे बसलेली व्यक्ती या दोघांनाही हेल्मेट घालणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर ISI मार्क नसलेलं हेल्मेट जर आपण वापरलं तर त्याच्यासाठी 500 रुपये इतका दंड होऊ शकतो। आलं का लक्षात? हेल्मेट बाबत इथं तुम्हाला 3-4 गोष्टी मी समजवलेल्या आहेत। याच्यावरती कसाही प्रश्न आला तर तुम्ही त्याचं करेक्ट उत्तर देऊ शकता। तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा, 1000 रुपये एवढं काय आहे, हेल्मेट न घातल्यास दंड आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणून वर्णन का केले जाते? बघा, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणून वर्णन का केले जाते? कायदा बनवते म्हणून, संविधानाचे संरक्षण करते म्हणून, कर वसुली आणि निवडणूक घेते म्हणून। तर चला याचं आपण विश्लेषण पाहूया काय आहे ते। बघा काय आहे, सर्वोच्च न्यायालय भारतीय संविधानाचा संरक्षक म्हटले जाते। काय म्हटले जाते? त्याला संरक्षक म्हटले जाते, कारण ते संविधानाच्या सर्वोच्चतेचे रक्षण करते आणि मूलभूत अधिकारांची हमी देते। त्याचबरोबर कायद्याचा अर्थ लावणारी सर्वोच्च संस्था आहे। न्यायिक पुनरावलोकन अधिकाराद्वारे न्यायालय सरकारचे घटनाबाह्य निर्णय रद्द करू शकते। आलं का लक्षात? इथं बघा, सुप्रीम कोर्ट काय आहे तर एक संरक्षण आहे, ते संरक्षक आहे कायद्याचे। त्याचबरोबर संविधानाचे सर्वोच्चतेचे जे काय आहे ते संरक्षण करते, मूलभूत अधिकारांची हमी देते आणि कायद्याचा अर्थ लावणारी सर्वोच्च न्याय संस्था आहे। न्यायिक पुनरावलोकन अधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाला आहे। त्याच्यामुळं न्यायालयाचे घटनाबाह्य जे काही बघा सरकार असते, न्यायालय सरकारचे काही घटनाबाह्य निर्णय असतात ते देखील रद्द करू शकते। म्हणून सुप्रीम कोर्टला काय म्हटलेलं आहे तर इथं संविधानाचे संरक्षक करते असं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला म्हटलेलं आहे। आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 32 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? बघा, इथं आपल्याला कलम 32 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे विचारलेला आहे। समता, घटनात्मक उपचार, शिक्षण आणि मतदान। कलम 32 जे आहे ते कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? बघा, इथं त्याचं विश्लेषण दिलेलं आहे तुम्हाला। कलम 32 भारतीय संविधान 1950 खंड 1 आणि 2 द्वारे सर्वोच्च न्यायालयाला प्रदान केलेल्या अधिकाराचा पूर्वग्रह न ठेवता संसद कायद्याद्वारे कोणत्याही अन्य न्यायालयाला तिच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक मर्यादेत सर्व दंड किंवा खंड 2 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे वापरता येणारे कोणतेही अधिकार वापरण्याचा अधिकार देऊ शकते। तर बघा काय आहे, कलम 32 जे आहे ते कशाशी संबंधित आहे? तर इथं आपल्याला करेक्ट उत्तर काय आहे त्याचं, घटनात्मकचे उपचार आहेत। कलम 32 जे आहे ते घटनात्मक जे काही उपचार आहेत त्याच्या संदर्भात आहे। आलं का लक्षात? पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, बॉम्बे हायकोर्टच्या मुख्य न्यायमूर्तीची कोणत्या कलमानुसार केली जाते? नियुक्ती जे आहे ते नियुक्ती बघा, बॉम्बे हायकोर्टचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 124, कलम 217, कलम 226 आणि कलम 356। बघा, जे बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती असतात त्यांची निवड किंवा त्यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? आणि याचं विश्लेषण बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 217
म्हणजेच आर्टिकल 217 नुसार राष्ट्रपतीद्वारे केली जाते. कोणाद्वारे केली जाते मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती? तर राष्ट्रपतीद्वारे केली जाते. कलम कोणानुसार? 217 नुसार नियुक्ती प्रक्रियेत भारताचे सरन्यायाधीश, संबंधित राज्याचे, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश यांचा सल्ला देखील घेतला जातो, ज्याला कॉलेजियम पद्धत असे म्हटले जाते. बघा इथं लक्षात ठेवा, त्याला काय म्हटलं जातं? कॉलेजियम पद्धत देखील असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये कोण कोण असतं? तर राष्ट्रपती असतात, त्याचबरोबर सरन्यायाधीश असतात आणि त्या ज्या राज्याचे राज्यपाल आहेत ते देखील या नियुक्तीमध्ये सहमत असतात किंवा त्यांचा देखील याच्यामध्ये काय केला जातो? सल्ला घेतला जातो. तर बघा जे काही न्यायमूर्ती आहेत त्या न्यायमूर्तींची नियुक्ती कलम 217 नुसार केली जाते. आलं का लक्षात? बघा बॉम्बे हायकोर्टच्या मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती 217 कलमानुसार केली जाते. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? बघा सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? IAS, RBI, संसद आणि न्यायालय. चला तर याचं विश्लेषण बघा काय आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच INTUC 1947 या कामगार संघटनेची स्थापना केली. या व्यतिरिक्त त्यांनी काय केलेलं आहे? आधुनिक भारतातील नागरी सेवा म्हणजेच IAS आणि पोलीस सेवेचा भक्कम पाया देखील त्यांनी रचलेला आहे. ज्यांना स्टील फ्रेम म्हटले जाते त्यांना काय म्हटलं जातं? स्टील फ्रेम देखील म्हटलं जातं. तसेच गुजरात प्रदेश काँग्रेस समिती स्थापन करण्यात देखील त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे? IAS या संस्थेची काय केलेली आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. वाहन चालवताना ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय? बघा वाहन चालवताना ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय? वेग मर्यादा, आरशात न दिसणारा भाग, सिग्नल आणि ब्रेक. तर याचं विश्लेषण बघूया काय आहे. वाहन चालवताना ब्लाइंड स्पॉट म्हणजे अंध जागा असं म्हटलं जातं. वाहनाच्या आजूबाजूचा असा भाग जो ड्रायव्हरला समोरून आरशातून किंवा पेरिफेरल व्हिजनद्वारे थेट दिसत नाही. हे सहसा खांद्याच्या मागे किंवा मोठ्या वाहनांच्या मागे असते, जेथे दुचाकी, कार किंवा पदचारी अदृश्य होऊ शकतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्याला काय म्हटलं जातं? ब्लाइंड स्पॉट असं म्हटलं जातं. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे? आरशात न दिसणारा भाग. मित्रांनो बघा अशाच नवनवीन प्रश्नांची तुम्हाला PDF जर हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपली जी वेबसाईट आहे mtechsulu.com या वेबसाईट वरती तुम्हाला असेच टेक्निकल प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची PDF मिळेल तुम्हाला. त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबून आपला चॅनल जो आहे तो चॅनलला शेअर करायला विसरायचं नाही. तर पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे. मित्रांनो प्रश्नांची उत्तरं कमेंट करत चला. युनायटेड नेशनचे मुख्य उद्देश काय आहे? युनायटेड नेशनचे मुख्य उद्देश काय आहे? व्यापार, जागतिक शांतता, कर्ज आणि संरक्षण. तर याचं विश्लेषण बघा काय आहे. संयुक्त राष्ट्रांचे युनायटेड नेशन त्यालाच UN असं म्हटलं जातं. मुख्य उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे हे आहे. जागतिक सहकार्याद्वारे संघर्षांना प्रतिबंध करणे, राष्ट्रांमधील मैत्रीपूर्व संबंध विकसित करणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि सामाजिक आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे, तसेच हवामान बदलाचा सामना करणे हे देखील महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत युनायटेड नेशनचे. संयुक्त राष्ट्रांचे युनायटेड जे नेशन आहे त्याचं मुख्य उद्देश काय आहे? तर बघा इथं करेक्ट आन्सर जागतिक शांतता राखणे आहे. तुम्हाला मित्रांनो याच्यातील काही ऑप्शन येऊ शकतो तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 19(1)G कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? कलम बघा 19(1)G तर कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? हालचाल, व्यवसाय स्वातंत्र्य, भाषण आणि संघटना. तर याचं विश्लेषण बघूया. कलम 19(1)G जे आहे तो कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे
किंवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा व्यवसाय करणे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला भारताच्या प्रदेशात कुठेही व्यापार व्यवसाय किंवा व्यवसाय करण्याचे अधिकार दिलेले आहेत। बघा कलम 19(1) जे आहे ते व्यवसाय स्वातंत्र्याशी संबंधित आहे। भारतामध्ये कोणत्याही राज्यातील कोणतीही व्यक्ती कुठेही जाऊन काय करू शकतो, त्याचा व्यवसाय आहे तो व्यवसाय करू शकतो। म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे बघा इथं चुकलेलं आहे, जागतिक शांतता हे चुकून झालेलं आहे। तर व्यवसाय स्वातंत्र्य जे आहे ते व्यवसाय स्वातंत्र्य करण्याचा अधिकार आहे तो 19(1) जी नुसार आपल्याला देण्यात आलेला आहे। 9वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईमधील फ्लोरा फाउंडेशन बघा मुंबईमधील फ्लोरा फाउंटेन कोणत्या परिसरात आहे? सॉरी चुकून इथं फाउंडेशन झालेलं होतं। तर फ्लोरा फाउंटेन जे आहे ते मुंबईमधील कोणत्या परिसरात आहे? दादर, चर्चगेट, फोर्ट, वांद्रे। चला याचं विश्लेषण बघा। हुतात्मा चौक हा मुंबईच्या फोर्ट विभागातील एक ऐतिहासिक चौक आहे। या चौकाचे जुने नाव काय आहे? फ्लोरा फाउंटन असे आहे। आता काय आहे? हुतात्मा चौक आहे आणि तो एक ऐतिहासिक चौक आहे, त्याचं जुनं नाव फ्लोरा फाउंटन आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा स्मारक, फ्लोरा फाउंटन कारंजे आणि कोपऱ्यातील दादाभाई नौरोजी यांचा पुतळा इत्यादी स्मृतिशिल्पे जे आहेत या चौकाची काय आहेत? ठळक वैशिष्ट्ये आहेत। आलं का लक्षात की हुतात्मा चौक आहे किंवा पूर्वीचं नाव त्याचं काय आहे? फ्लोरा फाउंटन। तर त्याच्या चौकामध्ये काय काय आहे? त्या चौकामध्ये तर फ्लोरा फाउंटन आहे, त्याचबरोबर हुतात्मा स्मारक देखील आहे, त्याच्याबरोबर कारंजा आहेत, कोपऱ्यात दादाभाई नौरोजी यांचा पुतळा देखील आहे इत्यादी ऐतिहासिक शिल्प जे आहेत ते शिल्प या चौकाचे ठळक वैशिष्ट्य आहे। आणि त्याचं करेक्ट आन्सर बघा या प्रश्नाचं फोर्ट या भागामध्ये आहे। फ्लोरा फाउंटन जो आहे तो मुंबईच्या फोर्ट या भागामध्ये आहे। चला आजच्या प्रश्न मालिकेतील मित्रांनो शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आहे, भारतीय राज्यघटनेतील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कोणत्या भागात आहेत? बघा भारतीय राज्यघटनेतील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहेत ते कोणत्या भागात आहे? भाग 3, भाग 4, 5 आणि 6। तर याचं विश्लेषण बघा। भारतीय राज्यघटनेतील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत त्याची जी काय स्टेट पॉलिसी आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असं म्हटलं जातं, ही भाग 4 मध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि कलम 36 ते 51 दरम्यान असून आयर्लंडच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आली आहेत। ही तत्वे देशाच्या कारभारात मूलभूत आहेत आणि कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचे ध्येय ठेवतात। आलं का लक्षात की हे कलम कुठून कुठपर्यंत आहेत? कलम 36 ते 51 पर्यंत आहे आणि भाग 4 मध्ये की भारतीय राज्यघटनेतील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे DPSP असं म्हटलं जाते याला। तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे? तर भाग 4 मध्ये काय आहेत? भारताची राज्यघटना जी आहे त्याच्यातील डायरेक्टिव्ह ऑफ प्रिन्सिपल आहेत। तर मित्रांनो बघा अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।